भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत। कदमजी, आपण बघतोय की ही जी भेट सध्या होतीये याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे की नेमकं का राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला आलेत? आता माननीय राज ठाकरे साहेब देखील एका पक्षाचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रामधलं राजकारणातलं नावाजलेलं मोठं नाव आहे। स्वाभाविकपणे राज्यातल्या काही समस्या असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीविषयी माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्याच पक्षाचे नेते भेटत असतात, तर त्याच्यामुळे त्याचा काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। आता स्वतः माननीय राज ठाकरे साहेबच सांगू शकतील त्यांच्या भेटीमागचा काय नेमका उद्देश होता, पण माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राज्याच्या सर्वच नेत्यांना किंवा देशभरातल्या सगळ्याच नेत्यांना त्याला भेटण्याचा अधिकार सर्वसामान्यांपासून सगळ्यांना हे भेटणारे मुख्यमंत्री। हे काही श्रीमान उद्धव ठाकरेंसारखे नाहीत की त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा ते भेटत नव्हते, आमदार खासदारांना भेटत नव्हते, पत्रकारांना भेटत नव्हते। तशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख नाहीये। तर पहाटे 3 वाजेपर्यंत ते असतील किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, वेळ मागितली भेटतात, जे कुठलं काम सांगितलं काम करतात, होला हो नोला नो, होणार नसेल तरी काम तरी ते कसं होईल या पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करतात। उद्धव ठाकरेंच्या कालखंडात आमदार सोडा, त्यांच्या स्वतःच्याच लोकांना भेटत नव्हते असं त्यांचे स्वतःचेच लोक सांगतात। तर त्याच्यामुळे ऍक्सेसिबल सगळ्यांना असणारे असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणूनच त्यांची ओळख महाराष्ट्रात देव माणूस अशी आहे। विरोधी पक्षातले नेते सुद्धा मीडियावर काय बोलतात ते सोडून द्या, विधानसभागृहात काय बोलतात ते सोडून द्या, 4 टर्मचा आमदार आहे, खासगीत विचारलं तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल देव माणूस आहे असंच म्हणतात। तर त्याच्यामुळे कधीच खोटं न बोलणारे, प्रत्येकाला सामावून घेणारे, प्रत्येकाच्या सुखादुःखात सामील होणारे असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आणि सन्माननीय राजसाहेबांची आजची भेट ही खासगी पण असू शकते, कुठल्या सामाजिक विषयावर पण असू शकते, आणि दोघांची मैत्री तर आहेच ना पक्षाच्या पलीकडे जाऊन, तर 2 मित्रांमध्ये देखील भेट असू शकते। पण नेमकी काय विषय हे स्वतः माननीय राजसाहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः सांगू शकतात। कदमजी, आपण म्हणालात तेच कारण सांगू शकतील अर्थातच, मात्र जर ही भेट होती आणि ही भेट जर आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात असेल तर भाजप सकारात्मक आहे का? त्यांचे आजही ओपन आर्म्स आहेत का राज ठाकरेंसाठी? मी तुम्हाला सांगतो की याच्या अगोदरच्या देखील निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीला 2014ला माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले, त्याच्या आधी देखील माननीय राजसाहेबांनी खुल्यापणानं नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे। आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली। आता समविचारी विचारधारा असलेल्या पक्षांना सोबत घेणं ही भारतीय जनता पार्टीची पूर्वापार पीठिका आहे की आम्ही काही सत्तेसाठी राजकारण नाही, तर विचारधारेसाठी राजकारण। त्यामुळे हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे, त्याच्यामुळे अशी विचारधारा असणाऱ्या लोकांसोबत जायचं न जायचं आम्ही जातो साधारणपणे, पण याचा निर्णय हा सर्वस्वी ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय असतो तो। पण आता काय लगेच या भेटीला युती वगैरे असं काही जोडण्यात अर्थ नाहीये। ही एक 2 मोठ्या राजकीय नेत्यांमधली ही भेट आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत ते स्वतः बोलत नाहीत तोपर्यंत ह्याला आपण युतीशी जोडणं योग्य नाही। ज्या पद्धतीने समान हिंदुत्वाची विचारधारा असणारे लोक भारतीय जनता पार्टीनं देशभरात सोबत घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रात देखील आहेतच। अर्थातच नेमकं काय होणार या दोघांच्या भेटीनंतर हे तर तेच सांगू शकतायत। धन्यवाद राम कदम, आपण साम टीव्ही सोबत आपली प्रतिक्रिया दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।